टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधात कर्जत भिवपूर येथील स्थानिकांनी जोरदार आवाज उठविला आहे। आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात एल्गार पुकारण्यात आला आहे। स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ब्लास्टिंगमुळे घराला तडे व पाणी गायब झाले त्यावर जलद उपाय करा, स्वतंत्र फिल्टर प्लांट बसवा, स्थानिक भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार द्या, शेत जमिनीच्या नुकसानीची योग्य भरपाई द्या, तपकीरवाडी धनगरवाड्याचे तात्काळ पुनर्वसन करा यासारख्या अनेक मागण्या घेऊन उपोषण सुरू आहे। त्यांचं असं आलं कारण इथं एकाचीच कोणाची तरी मनमानी राहू द्या, एकाचीच वाद राहू द्या, तुम्ही नका येऊ इथं भांडण करायला, ही अशी भाषा आहे यांची शिंदे गटाची। आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही फोनवर केला, आम्ही म्हणत होतो का कुठं धावूनच्या पर्यंत विषय नको, आपला स्थानिक छोटा विषय आपणच भेटू। तर यांचं जर असं उत्तर असेल तर आम्ही आमच्या नेत्यांच्या जाऊन काय करू? आम्हाला न्यायासाठीच आम्ही इथे बसलोय। मॅनेजमेंट दलाली करते, इकडे नाही भाऊ ओपन बंद करू आतमध्ये काम चालू आहे, आतमध्ये काम चालू आहे, सगळा आवाज येतोय, सगळा बंद कर, सगळा बंद पाहिजे। आम्ही काही त्याला चिचक गेला बसला जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही त्या लोकांनी चुकीचं काम केलंय तोपर्यंत त्या महिला पदाधिकारी कोर्ट इथे उठणार नाही, आम्ही इथे बसणार। बरोबर मग तुम्हाला जे काय करायचं ते करा, तुम्ही नसेल ऐकणार तर तसं पण सांगा। देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकाची पण फसवणूक करतात म्हणजे किती मोठी गोष्ट आहे। बिचारे हॉस्पिटलचे आले, देशावर ते लढतायत तिथं आणि त्यांची फसवणूक, त्यांची जमीन हडप करता, तुम्ही लाज वाटली पाहिजे। त्या दिवशी नारळ पडणार होते का त्याच्या अगोदर मंत्री साहेबांनी महिलांनी प्रोसेस चालू करायची, गुन्हे दाखल करायचे। मी आपल्याला लाज वाटली पाहिजे। डिझेलची सप्लाय पण तोच करतोय, प्लास्टिकचं बटनची सप्लाय पण तोच करतोय आणि लोकांचं प्रतिनिधित्व पण तो करतोय, लोकांच्या पोटावर पाय ठेवून गरीबाच्या पोटाशी खेळतोय आणि राजकारण करतोय आणि तुम्ही नाराज आहे। बरोबर आहे, टॉन पायाला भाडव्याला लोकांची फसवणूक करतात। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तो पहिला तो विषय होता नाही आणि दुसरा विषय आपण बाकी विषयाला चर्चा करू, पण पहिला आमच्या समोर म्हात्रेला इथून सस्पेंड करून किंवा त्याला इथून काळ तसा रिटायर झालाय। टाटा पॉवरच्या मनमानी कारभाराला कंटाळलेली ग्रामस्थ मंडळी असतील, परिसरामधील सर्व स्थानिक तरुण मंडळी असतील, यांच्या टाटा पॉवरच्या प्रशासनाविरुद्ध आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे नेते नितीनजी सावंत आणि मी सुधाकर घारे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते तानाजीजी मते आम्ही तिघांचं मिळून एक इथे आम्ही टाटा पॉवरच्या विरुद्ध उपोषण करतोय। उपोषण करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे, टाटा कंपनीने वर्षभर काम सुरू होत असताना अनेक दिवस ह्या स्थानिकांच्यावर केलेला अन्याय असेल, त्यांनी त्यांचं जे काम सुरू असताना स्थानिकांना दिलेले शब्द असतील आणि जी इथं याचिका जनसुनावणी होती, ती जनसुनावणी होत असताना त्यांनी ग्रामस्थांना आणि परिसरातील सर्व नागरिकांना जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांना त्यांनी अगदी पायाखाली रेंगाळलेले आहेत। म्हणून त्यांच्या विरुद्ध आम्ही आज खऱ्या अर्थाने उपोषण करतोय। त्यांच्याकडे अनेक दिवस वर्षभर आम्ही त्यांच्याशी मिटिंग केल्या, त्यांच्याकडे त्यांनी दिलेले शब्द त्याला सांगत होतो का तुम्ही आम्ही स्थानिकांना रोजगार द्या, तिथल्या परिसरामधील जे काही छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना काही काम धंदे द्या, परंतु त्यांनी अनेक दिवस लोकांच्यावर अन्याय करण्याचं काम केलं आणि त्यांचं ब्लास्टिंग होत असताना या परिसरामधील जे गावं असतील, आदिवासी वाड्या असतील, धनगरवाड्या असतील, काही गावं असतील, या गावांच्यावर ते कुठल्याही प्रकारचं कंट्रोल ब्लास्टिंग न करता ओपन ब्लास्टिंग करून गावामध्ये ज्या प्रत्येकाच्या घराला तडे गेलेले आहेत आणि ग्रामस्थ अनेक दिवस त्यांच्याकडे
आम्हाला मदत करा अशी मागणी करतायत, परंतु त्यांची फसवणूक करण्याचं काम टाटा पॉवर कंपनी करते. आणि आपण बघितलं असेल टाटा पॉवर कंपनीने या धनगरवाड्यांना 1.5 वर्षापूर्वी त्यांचं पुनर्वसन करू असं सांगितलं होतं, परंतु त्यांना फसवणुकीची उत्तर देऊन आणि त्यांना गुंडाळण्याचं काम ही टाटा पॉवर कंपनी करते. मागच्या 2 महिन्यापूर्वी स्थानिकांनी सुद्धा इथे उपोषण केलं होतं. त्यांना 3 दिवस त्यांचं उपोषण झालं होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये त्यांनी काहीच निर्णायक गोष्ट अशी काही केलेली नाही. म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्ही टाटा पॉवर विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि शाखा पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आज आम्ही टाटा कंपनीच्या उपोषणाला बसलो आहोत. सर, व्यवस्थापनाच्या समवेत आता काही अंशी चर्चा झालेली आहे, नेमकं काय तोडगा निघतोय की कशा पद्धतीची भूमिका पुढची राहील? आम्ही व्यवस्थापनाला सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे जो अधिकार आहे त्या अधिकाऱ्यांनीच आमच्याकडे येऊन आम्हाला त्याचा टाइम पिरियड द्यावा आणि ते काम कधी आणि कसं करणार आहात त्याची आम्हाला पूर्ण माहिती द्यावी. जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत. आणि मी त्यांना हेही सांगितलेलं आहे, आपल्या माध्यमातूनही त्यांना सांगतो का जर त्यांनी लवकरात लवकर या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन अगदी तीव्र होईल आणि आम्ही कंपनीच्या दिशेने जाऊन आम्हाला जो योग्य वाटेल तो आम्ही पवित्रा उचलू असं आपल्याला सांगतो. आंदोलकांनी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली, ती नेमकी भूमिका काय आहे? महिलांना देखील आपण या ठिकाणी आव्हान केलंय. आपल्या सर्वांना माहिती आहे का टाटा कंपनीने कुठलीही आजपर्यंत पुनर्वसनाची एक प्रक्रिया केलेली नाही, परंतु कोणाला तरी पाठवून मुद्दाम त्या लोकांना अति अशिक्षित आहेत, ते विशेष जातीचे आहेत, पण त्यांची कशा पद्धतीने फसवणूक करावं यासाठी त्यांनी अशा कुठल्या तरी सरपंच, माजी सरपंच या लोकांना पाठवलं आणि त्यांना शांत बसवण्यासाठी त्यांना खोटा नारळ फोडून तुमच्या पुनर्वसनाचं आम्ही भूमिपूजन केलंय असं त्याला एक खोटं आश्वासन दिलं आहे. त्या ज्यांनी जी अशी प्रक्रिया केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही आज या उपोषणाच्या माध्यमातून मागणी केली आणि त्यांनी जर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सर्वजण इथून उठल्यावर पोलीस स्टेशनला जाणार आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने सूचना करणार आहे. टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधामध्ये आपण एल्गार पुकारलेला आहे, नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचे पुढच्या आंदोलनाची रणनीती असेल? टाटा कंपनीच्या मजूर प्रशासनाच्या विरोधात गेले 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ गारे असतील, मी स्वतः असेल, शेतकरी कामगार पक्ष तानाजी पटेल असतील, आम्ही सर्वच जण गेले 1-1.5 वर्ष प्रशासनाशी वेळोवेळी स्थानिकांना रोजगारांचा प्रश्न असेल, इथे असलेल्या कामधंद्याबद्दल, इथे असलेल्या आदिवासी वाडे असतील, तपकरेगड गाव असेल, करेडवाडी गाव असेल, इथं प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात वेळोवेळी प्रशासनाशी त्या लोकांशी बोलत असताना गेले 1-1.5 वर्ष फक्त त्यांनी एका विशिष्ट लोकांची फक्त मदत करायची, बाकी कोणाला जुमानायचं नाही या पद्धतीने कामकाज चालू असताना 1 वर्ष फक्त आम्ही पत्रव्यवहारच करत होतो. पण शेवटीला आम्ही सगळ्यांनी ठरवलं आमरण उपोषण करून या ठिकाणी इथले स्थानिक भूमिपत्र नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, इथले आदिवासी बांधव असतील, तपकरवाडी कराडवाडी भागातले काही घरं असतील, यांचा मोठा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचा घराचा असेल, रोजगाराचा असेल, यासाठी आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी आज सकाळपासून चालू केलंय. आणि भाऊ बोलल्याप्रमाणे अजून 2 तास आम्ही या ठिकाणी वाट बघू, त्यानंतर आमची पुढची वाटचाल या कंपनीच्या दिशेने असेल आणि त्याचा सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल, स्थानिक पोलीसची असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.